भाजपला पाहिजे तिथं त्या ठिकाणी त्यांनी टाकलं. म्हणजे तुम्ही डिलिमिटेशन काय हे समजून घ्या. म्हणजे तुमच्या गावामध्ये एखादं ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीप्रमाणे तोडायचा. म्हणजे जो सत्ताधारी नेता आहे त्याचा कार्यकर्ता निवडून यावा यासाठी वेडवाकडा वॉर्ड जो गावात तोडला जातो, नगर परिषदेमध्ये तोडला जातो, नगरपालिकेमध्ये तोडला जातो, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तोडला जातो, तसाच प्रभाग नाहीतर मतदारसंघ लोकसभेला सुद्धा तोडला जाणार आणि विधानसभेला तोडला जाणार. म्हणजे क्रिकेट खेळत असताना पिच आपल्या पद्धतीने बोलून घ्यायचं, जेणेकरून आपण बॅटिंग योग्य पद्धतीने करायची. असं 29चं प्लॅनिंग भाजपचं या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे. आता खासदार संख्या वाढवण्याचा प्रयत्न, ह्याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण असा भाग आहे. उत्तरामध्ये असणारे जे सर्व राज्य आहेत त्यांच्या लोकसंख्या ही नक्कीच जास्त आहे. त्यामुळे खासदारांची संख्या तिथं जर वाढवली तर भाजपला उद्या जाऊन फायदा होऊ शकतो. या अनुषंगाने हा विषय तिथं केला. आणि ह्याच्यात लोकसभेमध्ये आकडे वाढवण्याचा विचार ते मांडत होते, पण राज्यसभेमध्ये नक्की नव्हते ते मांडत. कधीतरी एखाद्या बिलवर आपल्याला मतदान करायचंय तर राज्यसभा आणि राज्यसभा आणि लोकसभा अशा पद्धतीने आपल्याला मतदान करावं. तिथं सुद्धा अडचण मोठ्या प्रमाणात ही कुठेतरी येऊ शकली असते. आता याच्यामध्ये बघा, खासदारांची व्यक्तिगत अवतात बघितलं म्हणजे आपल्याला बोलण्याचा किती दिवस लोकसभा चालते, 2004 ते 19, 9, 160 ते 170 दिवस सरासरी तास चालते. 9 ते 14, 130 ते 40, 14 म्हणजे भाजप आल्यानंतर 140 ते 150, 19 ते 24, 120 ते 130 दिवस, 130 तास चाललं. 0 आवरमध्ये सहसा आज खासदाराला 1 मिनिटं मिळतो. आणि जर 850 हा आकडा तिथं झाला तर अर्धा मिनिटं सुद्धा मिळणार नाही. म्हणजे अध्यक्ष महोदय बोलूच तर त्यांचा वेळ तिथं संपणार आहे. मग लोकांचे विषय अडचणी मांडण्याची संधी ही खासदाराला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि ओव्हरऑल वर्षात जर आपण बघितलं, एका खासदाराला कुठेतरी 20 मिनिटं वेळ त्या ठिकाणी मिळत असतो. आणि त्याच्यात वेगळे माध्यम असतात, त्यातून ते बोलत असतात. आता ह्याच्यामध्ये आपण फरक, हे जे राज्यांची जागा किती वाढणार, आता हा एक फॉर्म्युला आहे. इथं मी फॉर्म्युला दिलाय, तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आहे. आणि त्या पद्धतीनेच आपलं खासदार हे वाढू शकतात जनगणना झाली असेल तर. जर समजा असं पकडलं तर आता ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये आता 25 आहे.